त्या पिक्चर मध्ये जेव्हा संभाजी महाराज बुरानपूर येथे आक्रमण करतात तेव्हा तो मुघलांचा प्रदेश आहे, मुघलांच्या प्रदेशाचा हा बुरानपूर आहे. त्या बुरानपूर मध्ये तुम्ही जेव्हा सीन पाहता की मराठे जे सैनिक आहेत आणि मुघल सैनिक आहेत ते एक दुसऱ्या विरुद्ध संघर्ष करत आहेत, रक्ताचा सडा पडत आहे, तेथे प्रेत पडत आहे. तेथे एक 4 वर्षाचा लहान मुस्लिम मुलगा आहे. त्या सीन मध्ये त्याच्या डोक्यावर हिरवी पगडी आहे आणि तो मुलगा म्हणतोय अम्मी अम्मी अम्मी. संभाजी महाराजच्या कानावर पडते की अम्मी अम्मी. हा लहान मुलगा कोणता बोलतोय बघता एक लहान मुलगा दिसतोय, त्याच्या डोक्यावर हिरवी पगडी आहे आणि तो म्हणतोय अम्मी अम्मी अम्मी. छत्रपती संभाजी महाराज वेगाने त्या मुलाकडे जातात, मोगलांचे सैनिक अंगावर येतात, त्याने ढालीने परतून लावतात, त्या मुलाला जवळ घेतात आणि छातीला लावतात, त्यांना संरक्षण देतात आणि शोधतात कोणती महिला याला शोधते का. एक महिला मुस्लिम बघत असते आणि म्हणते मेरे बच्चे को बचाओ, मेरे बच्चे को बचाओ. छत्रपती संभाजी महाराज बघतात, त्या मुलाला त्या आईला घेऊन जाऊन देतात आणि मोगलाचे सैनिक पुन्हा अंगावर त्यांना मारायला येतात. ते तलवारीने परतून लावतात, ढालीने परतून लावतात आणि हा मुलगा त्या मातेच्या हातात देतात. ती माता आपल्या मुलाला पाहते, आपल्या छातीला लावते, कुरवाळते, रडत असते. संभाजी महाराज विसरून जातात ते युद्धामध्ये आहे. ते बघत असतात आईचं प्रेम त्या मुलाशी काय आहे. कारण संभाजी महाराज अनाथ होते. 2 वर्षाचे असताना त्यांची आईचं निधन झालं. आईचं प्रेम त्यांनी पाहिलं नाही. अरे मोगलांच्या राज्यातील 4 वर्षाच्या या मुस्लिम मुलाला संरक्षण देणारे, त्याच्या आईला नेऊन देणारे हे छत्रपती संभाजी महाराज आहे. आणि हे संभाजी महाराजांचे विचार आहे